स्वामी समर्थ. अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे रे, फक्त थोडं प्रॉब्लेम येतील, दुःख येईल, अडचण येतील, पण ते सगळ्यांसोबत तर होतच आहे ना. कारण हेच तर आयुष्य आहे. जे होईल ते होईल, आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे. आज आपण आहे तर उद्या नाही. मस्त आहे ते आयुष्य एन्जॉय करा आणि आहे त्या परिस्थितीला सामोरं जा. चांगल्या माणसांमध्ये एक वाईट काय सवय असते माहिती आहे? तो सर्वांना चांगलं समजत असतो. आपण स्वतः जसे चांगले आहोत तसंच तो समोरच्यालाही बघत असतो आणि स्वतः कायम अडचणीत येत असतो. स्वामी म्हणतात, जीवनात घडणारी प्रत्येक घटना आपल्या समजना पलीकडची असते. आज जे दुःख वाटते ना, ते उद्या आशीर्वाद ठरू शकतं. म्हणून सुखात अहंकार करू नका आणि दुःखात निराश होऊच नका. विश्वास ठेवा, स्वामींचं प्रत्येक नियोजन आपल्या हितासाठीच असतं. आनंदाने आणि श्रद्धेने जीवन जगा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणातच आहे. कधीही हार मानू नका, कारण स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामींनी मूलमंत्र आज तुम्हाला या संदेशामध्ये दिलेला आहे. आणि हा एक योगायोग आहे जो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. बाळा, काळ हा कोणासाठी थांबत नाही. आज तू इतरांशी जसा वागशील तसं कर्माचं फळ तुला उद्या वाट्याला येणार आहे. म्हणून प्रत्येक कृती करताना संयम, नम्रता आणि सदविचार जप. कारण कर्म कधीच विसरत नाही आणि ते योग्य वेळी योग्य फळ नक्कीच देत असतं. तुमचं कर्म जर चांगलं असेल तर तुम्हाला त्याचं फळही चांगलंच मिळणार आहे, हे लक्षात घ्या. आयुष्यामध्ये आपल्याला सुगंध पसरवण्यासाठी कुठल्या गोष्टीची गरज नाही. आपल्या कर्माचा सुगंध हा सगळीकडेच पसरत असतो. आपलं आयुष्यही अगरबत्तीसारखंच असावं, जे स्वतःसोबत इतरांनाही सुगंध करतं आणि सगळीकडे सुगंध पसरवतं. आपल्या कर्तृत्वाची जाणीव आपल्याला तेव्हाच होते ज्यावेळी संकटाच्या काळात आपण खंबीरपणे लढत असतो आणि उभे असतो आणि स्वामी माझ्यासोबत आहेत आणि मला साथ देत आहेत, ही जाणीव आपल्या मनामध्ये ठेवून आपण पुढची वाटचाल करत असतो. त्यावेळीच तुम्हाला स्वामींनी सहनशक्ती दिलेली आहे आणि ते खंबीरपणे तुम्हाला साथ देत आहेत. मन शांत ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. अंधार कितीही असू दे, स्वामीच तुमचा प्रकाश बनवून सदैव तुमच्या पाठीशी असतील. स्वामींच्या चरणी जेव्हा मस्तक झुकतं तेव्हा जीवनातील प्रत्येक संकट आपोआप दूर होऊन जातात. आयुष्य म्हणजे स्वतःला शोधा आणि ते घडवण्याचा सुंदर प्रवास, हेच तुमचं आयुष्य आहे. स्वामींवर जसा तुम्ही विश्वास ठेवता तसा थोडा विश्वास स्वतःवरही ठेवा. तुम्ही सक्षम आहात हे विसरू नका. प्रत्येक दिवस तुम्हाला एक नवी संधी देत असतो आणि तुम्ही त्या संधीचं सोनं करा. चांगले विचारच तुमचं जीवन घडवू शकतं आणि नामस्मरणाने तुमचे नकारात्मक विचार दूर होतील आणि तुमचं आयुष्य हे चांगल्या मार्गावर येईल. स्वर्गात सर्व काही आहे, गीतेमध्ये सगळं काही आहे, जगामध्ये सगळं काही आहे, पण समाधान नाही. पण आज माणसामध्ये सगळं काही आहे परंतु धीर नाही, संयम नाही. धीर आणि संयम जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तुमचं आयुष्य स्थिर होणारच आहे. त्यामुळे संयम ठेवा बाळा. इथंपर्यंत मीच तुला आणले आणि इथून पुढेही मीच तुला घेऊन जाणार आहे, हा स्वामींनी आज तुम्हाला संदेश दिलेला आहे. उत्तर देणं अवघड नसतं, फक्त वाद नको म्हणून तर कधीतरी आपल्याला गप्प बसावं लागतं. चूक नसतानाही खूप काही ऐकून घ्यावं लागतं. कारण जे घडतं ते चांगल्यासाठीच असतं, जे मिळतं ते पुरेसं असतं आणि जे जातं ते योग्य तेवढंच असतं. जर तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली तर आयुष्य हे रडतच जाणार आहे. म्हणून जो जसा आहे त्याच्याशी तसंच राहायला शिका, तरच तुम्हाला स्वतःला त्रास होणार नाही. स्वामी नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत आणि ते प्रत्येक वेळी तुम्हाला प्रत्येक पावली भेटत असतात, संकेत देत असतात. आज हे जीवन तू जगतोस ते तुझ्या प्रारब्धाचा एक भाग आहे. म्हणून आयुष्याला दोष देऊ नकोस किंवा त्याचा तिरस्कारही करू नकोस. जे भोग आपल्या वाट्याला आले आहेत ते धैर्याने आणि संयमाने स्वीकारावे लागतात.
मात्र त्याचा अर्थ हातावर हात धरून बसणे नाही. चांगले कर्म, योग्य विचार आणि ईश्वराची भक्ती या बळावरच भविष्यातील जीवन अधिक सुंदर घडवता येतं. म्हणून संकटातही विश्वास ठेव, कर्म करत राहा आणि प्रत्येक क्षणी मन शांत ठेवून शांत मनाने सगळ्या गोष्टींचा स्वीकार कर. काळजी करू नकोस, मी तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ठेवलेला आहे. काहीतरी चांगलं होण्याआधी खूप वाईट होईल असा संयम ठेव. काहीतरी चांगलं होण्याआधी खूप वाईट होईल, थोडा संयम ठेव. जे जे वाईट घडले त्यापेक्षा 10 पटीने चांगलं होईल. नशीब बदलण्याची ताकद ही कर्मातच असते आणि कर्माला दिशा देण्याचं काम हे स्वामीच करतात. म्हणून स्वामी सांगतात, कधीच म्हणू नकोस दिवस माझे खराब आहेत. शांतता आणि संयम ठेवून दाखवून दे जगाला, तू पण लढणारा आणि हार न मानणारा एक योद्धा आहेस. स्वामींचं स्मरण कर आणि संपूर्ण दिवस सकारात्मक ऊर्जेनं भरून जाईल. माणसाला डोळे असूनही अंधारात मार्ग दिसण्यासाठी प्रकाशाची जशी आवश्यकता असते, तसंच भरपूर ज्ञान असल्यानंतरही खरा मार्ग दिसण्यासाठी स्वामींच्या चरणी भक्ती असणे देखील गरजेचं आहे. कष्टांची भीती बाळगू नकोस, कारण स्वामी पाठीशी आहेत. जे तुझं आहे ते नक्की तुला मिळणार. फक्त धीर सोडू नकोस. सेवा कर, नामस्मरण कर. भक्ती तुझी जर खरी असेल तर अडथळे स्वतः दूर होतील. संकटात मी, सुखात मी, तुझ्या श्वासातही मीच आहे. विश्वास ठेव, सर्व काही शुभ आता होणार आहे. तुम्ही स्वामींना विचारता, माझे दिवस चांगले कधी येणार? तुमचं उत्तर आता तुम्हाला निश्चितच मिळणार आहे आणि ते उत्तर स्वामींजवळ आहे, जे आता तुम्हाला मिळणार आहे. आणि कधी कधी हा उत्तर तुमच्या जवळच असतं. बाळा, विश्वास ठेव. खऱ्याला त्रास आहे, पण शेवट चांगला आहे. मी तुझा तारणहार आहे हे विसरू नको. 4 दिवस वाईट आले म्हणून काय झालं, खचून जाऊ नकोस, कारण या वाईट दिवसांमध्येच तुझे चांगले दिवस लपलेले असतात हे लक्षात घे. अहंकार कुणाला चुकलेला नाही आहे. त्याचे पण 2 चेहरे असतात, एक स्वाभिमान तर दुसरा गर्व. अहंकाराचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतं तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा ते गर्वाचं रूप धारण करतं तेव्हा फक्त विनाशाला निमंत्रण देत असतं हे लक्षात घे. हातातलं गेलं तरी नशिबातलं कुणीच घेऊ शकत नाही. ही गोष्ट कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कुणाचं चांगलं झालं तर त्याचा द्वेष करू नका. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नका. वेळेचं नेहमी भान ठेवा, कारण वाईट किंवा चांगली वेळ ही कधी सांगून येत नाही. बाळा, तुझा चांगला रस्ता सोडू नको. स्वामींची कृपा तुझ्यावर निश्चितच होणार आहे.